अँड आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर इट. जितकी मी एक्सायटेड आहे तितकं मला तुम्हाला सांगायला पण एक्साइटमेंट खूप जास्त आहे. ह्या वेळेस बियॉन्ड द लाईन जाऊन त्यांनी खूप मोठा विचार केला होता माझ्यासाठी. हाय हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो मी आहे मयुरी आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. ओके, आजचा व्हिडिओ सुपर एक्सायटेड असणार आहे. कशामुळे ते थंबनेलवरून जर तुम्हाला कळालं असेल तर मला भेटलेलं आहे माझ्या लाईफचं सगळ्यात मोठं सरप्राईज आणि तेच सरप्राईज मी आज तुमच्यासोबत रिव्हील करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जेव्हा योगेश ऑफिसवरून येतील आम्ही दोघे मिळून ते सरप्राईज तुमच्यासमोर रिव्हील करू. ओके, आणि आता 4:45 वाजलेले आहेत आणि मी आज कोल्ड कॉफी बनवणार आहे. कारण काल योगेश बोलले होते मला रात्री की कोल्ड कॉफी बनव, त्यांना प्यायची इच्छा होती. म्हणून मग मी आज विचार करते की आज बनवते. 5:30 पर्यंत योगेश ऑफिसवरून येतील तोपर्यंत कोल्ड कॉफी बनवून ठेवते म्हणजे ते आल्यानंतर डायरेक्ट रिव्हील करेल त्यांच्यासमोर मी पण एक सरप्राईज. तर कोल्ड कॉफी बनवते आणि तुम्हाला पण रेसिपी शेअर करते. पण आता दूध नाही आहे तर सगळ्यात अगोदर मी खालून दूध घेऊन येते. अपार्टमेंटच्या खालीच खूप मार्केट आहे तिथून दूध घेऊन येते आणि मग मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे आहे इन्ग्रेडियंट्स. कॉफी थिक होण्यासाठी ना आपण डालगुना कॉफी बनायचं ना कोविडमध्ये, तसं मी अगोदर एक थिक टेक्स्चर येण्यासाठी बनवून घेणार आहे. कॉफी आहे ही इथली कॉफी आहे ही क्लासिक आणि शुगर थोडीशी आणि थोडंसं थंड पाणी घेतलं आहे. तर सगळ्यात अगोदर मी एक फ्लॅट बाउल घेतलेला आहे. फ्लॅट याच्यासाठी जेणेकरून मला छान मिक्स करता येईल. जितकं तुम्हाला क्वांटिटीमध्ये कॉफी बनवायची आहे आणि जितकं डार्क कॉफी तुम्ही पिता त्या अकॉर्डिंगच कॉफी असे स्पून टाकायचे सगळ्यात अगोदर. त्याच्यानंतर शुगरसुद्धा जितकं तुम्हाला गोड आवडतं त्याप्रमाणे टाकायचं आणि किंचित थोडंसं थंड पाणी टाकायचं. पाणी जास्त व्हायला नको म्हणजे कारण जास्त जर पाणी पडलं तर हे शुगर आणि कॉफी छान मिक्स होत नाही मग त्याच्यामुळे. आणि आता ह्याचा सध्या कलर जो आहे डार्क ब्राऊन आहे आणि जोपर्यंत लाईट ब्राऊन होत नाही तोपर्यंत याला छान फेटून घ्यायचं आहे. आणि याच्यामधले मग शुगर क्रिस्टल्स आणि कॉफीसुद्धा छान मेल्ट होते आणि एकदम थिकनेस येऊन जाते. तुम्ही बघू शकता आता ह्याला एकदम असा ब्राऊन कलर आलेला आहे, लाईट ब्राऊन, आणि हे छान थिक पण झालेलं आहे मस्तपैकी. सो त्याच्यामुळे मग कॉफी ना खूप मस्त थिक होते. तर आता मिक्सरचा पॉट घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये हे सगळं जे बनवलं होतं डालगुना ते टाकून घ्यायचं सगळ्यात अगोदर तर. आणि तुम्हाला जितक्या प्रमाणामध्ये जितके ग्लास बनवायचं आहे कॉफी तितकं दूध टाकायचं आहे. सो मी इथे 2 ग्लास दूध ॲड केलं. आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट आईस्क्रीम ज्याच्यामुळे कॉफीला खूप छान टेस्ट येते ते म्हणजे व्हॅनिला आईस्क्रीम ते टाकायचं आहे. त्याच्यामध्ये खूप मस्त टेस्ट येते व्हॅनिला आईस्क्रीममुळे कॉफीला. आणि कॉफी परत पुन्हा टाकायचं ऑप्शनल आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं कॉफी तुम्ही टाकू शकता अजून, जेणेकरून परत एकदा छान कॉफीचा फ्लेवर उतरतो कॉफीमध्ये. आणि त्याच्यानंतर आपली कोल्ड कॉफी जी आहे रेडी आहे बनून. जेव्हा योगेश आले तेव्हा मी पॉटमधून ते ग्लासमध्ये टाकत होते. तर बघू शकता तुम्ही खूप थिक झालेली आहे. आणि पुन्हा वरतून थोडीशी आईस्क्रीम टाकू शकता जेणेकरून छान टेस्ट येते. आणि ही जी स्टेप आहे ही कम्प्लिटली ऑप्शनल आहे. मला समोर चॉकलेट दिसलं म्हणून थोडंसं चॉकलेट घेऊन मी ते कॉफीवरती वर क्रश केलं जेणेकरून पिताना ते दाताखाली मस्त छान लागतं. ओके, अँड द बॉस इज हिअर. योगेश, आज मी व्लॉग बनवते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेली बनवते. मी डेली बनवते बट कधी बनवत नाही असं पण होतं ना, तर आज बनवते. आणि आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे मला सरप्राईज दिलेलं आहे ते रिव्हील करणार आहे. ओके, मला माहीत आहे ॲक्च्युली झालं नाही आहे ते सरप्राईज अजून, प्लॅन्ड आहे, होणार आहे फ्युचरमध्ये गोष्ट. येस, बट ते मला माहीत झालंय आता सरप्राईज काय आहे. सो आज आपण पब्लिकला सांगू. ठीक आहे. येस, डेफिनेटली. आणि आज इंडियाने मॅच जिंकलेली आहे. येस, मॅच आता फायनलमध्ये. खुश आहे. आज योगेशची खूप इच्छा होती की त्यांनी घरून काम करावं बट आज इम्पॉर्टंट मीटिंग होती, त्यांना ऑफिसला जावं लागलं. बघितली की नाही ऑफिसमध्ये मीटिंग, मॅच सॉरी बघितली. ज्यावेळेस बॅटिंग स्टार्ट झाली त्यावेळेस बघत होतो थोडं. बरोबर. ओके. ट्रेन मध्ये येताना तर मग बघितलं पूर्ण हायलाइट्स वगैरे. ओके, तर बघितलं. ठीक आहे. तर मॅच आपण इंडियाने जिंकलेली आहे. फायनलमध्ये गेलोय. फायनल पण आपण जिंकू, त्यात काहीच वाद नाही. म्हणून माझ्याकडे पण आज तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. गेस व्हॉट. आपलं डिस्कशन झालं होतं मे बी
सो सरप्राईज कोल्ड कॉफी. थोडं तरी सस्पेन्स ठेवायचं, थोडं तरी लगेच सांगून दिलं काय. ओके, सो कोल्ड कॉफी इज रेडी फॉर यू. दे टेक मिनिट. अँड हिअर इज द कोल्ड कॉफी फॉर यू. थँक्यू. वेर इज अ स्पून. वेट. ओके, टेस्ट करा आणि सांगा कशी झाली आहे. वा, छान झाली आहे. मस्त. कोल्ड कॉफी विथ व्हॅनिला आईस्क्रीम. येस, व्हॅनिला आईस्क्रीम. छान झाली. थोडीशी मला वाटतं डार्क झाली असेल. आपली कॉफीज खूप डार्क आहे, बट इट्स ओके राईट. गोल्ड कॉफीची कोल्ड कॉफी. येस, गोल्ड नाही आहे ती, क्लासिक आहे. मला वाटलं गोल्डच आहे. गोल्ड आहे. नाही, क्लासिक आहे. क्लासिक गोल्ड. अच्छा, ओके. मी पण माझी कोल्ड कॉफी पिते आता. ये. वॉशिंग मशीनमुळे कपडे धुण्याची मेहनत तर वाचली आहे, पण जेव्हा आठवड्याभराची कपडे सगळी एकत्र फोल्ड करायला येतात ना धुतल्यानंतर, तेव्हा खूप जास्त कंटाळा येतो. आणि मला स्पेशली तर हा जो पार्ट आहे डेचा, जेव्हा कपडे फोल्ड करावा लागतो तेव्हा खूप कंटाळा येतो. बट थोडंसं त्याला इंटरेस्टिंग वाटावं म्हणून कानामध्ये इयरफोन्स टाकते, म्युझिक ऐकते आणि पटापट काम करायचा मी प्रयत्न करते. फायनली कपडे फोल्ड करून झालेले आहेत आणि मला ना कपडे अशा पद्धतीने फोल्ड केलेले आवडतात. सगळे एक सोबत असे अलाईन झालेले, छान एकसारखी घडी. त्याच्यामुळे मग मी प्रयत्न करते, थोडा वेळ लागला तरी चालतं. काम बोरिंग आहे, पण मी ते छान करायचा प्रयत्न करते. सो एकसारखे मस्त घड्या घालून ठेवते, जेणेकरून ते दिसायला खूप छान दिसतात कपडे. ओके, तर कपडे फोल्ड झालेले आहे आणि माझं नेक्स्ट टार्गेट आहे हा माझा ड्रेसिंग टेबल, जो की सध्या खूप डिझास्टर लुकमध्ये आहे. हे का तर काल मी एक शूट केलं होतं आणि त्याच्यामुळे मला हे सगळे प्रोडक्ट्स बाहेर काढायचे होते. हा ट्रे पाहिजे होता ज्याच्यामध्ये मी स्किन केअर ठेवते, त्याला खाली करून दुसऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकल्या आणि आता हे सध्या असंच पडलेलं आहे. तर मी आता याला छान ऑर्गनाईज करणार आहे. हे जे ब्राऊन कलरचं मेकअपचं पाऊच दिसतंय ना, याच्यामध्ये मेकअप खूप छान ऑर्गनाइज्ड राहतो. याच्यामध्ये वेगवेगळे कंपार्टमेंट्स आहेत, त्याच्यामुळे तुम्ही कॅटेगरीनुसार छान मेकअप ठेवू शकता ऑर्गनाइज करून. आणि खूप लाईट वेट आहे, सो ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा यूज करू शकता. ऑनलाईन मी बघितलं होतं, पण ते ऑर्डर करण्या अगोदरच मला ठाण्यामध्ये एका लोकल शॉपमध्ये ते भेटलं. तुम्हाला जर ते मागवायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि ऑर्गनाईज झाल्यानंतर गोष्टी किती छान दिसतात ना. सो असं मस्तपैकी मेकअप त्याच्या ठिकाणी, स्किन केअर त्याच्या ठिकाणी, आणि ह्या 2-3 गोष्टी अशा फक्त वरती ठेवल्यात, कारण मला ह्याचा एक व्हिडिओ शूट करायचा विचार करते. जे नवीन प्रोडक्ट्स आहे ते अजून मी ओपन पण नाही केले. फर्स्ट टाईम असं झालं की मी ह्याला ओपन नाही केलं. मला व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून आता मला खूप एक्साइटमेंट असते. कोणती गोष्ट आणली ना की लगेच तिला यूज करायची, बट अजून हे ट्राय केलेलं नाही. सो असं आहे. ओके, सो आज आहे नेक्स्ट डे. हा व्हिडिओ आम्ही काल इव्हनिंगला शूट करणार होतो, बट योगेश ऑफिसवरून आले आणि ते खूप थकलेले होते. दॅट्स वाय आम्ही आज सकाळी मॉर्निंगला नेक्स्ट डे शूट करत आहोत. तर जसं की मी म्हटलं, आम्ही रिव्हील करणार आहोत एक मोठं सरप्राईज जे योगेशने मला दिलेलं आहे. अँड आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर इट. जितकी मी एक्सायटेड आहे तितकं मला तुम्हाला सांगायला पण एक्साइटमेंट खूप जास्त आहे. तर 2 महिने अगोदर म्हणजे जानेवारीमध्ये आमची अॅनिव्हर्सरी होती आणि आमची दोघांची पण खूप इच्छा होती की ती आम्ही सोबत सेलिब्रेट करावी. बट माझा व्हिसा न आल्यामुळे मला काही इकडे ट्रॅव्हल करता नाही आलं आणि मला थोडंसं वाईट वाटत होतं. तर त्याच गोष्टीचा योगेशने खूप विचार केला. अँड ही इज नॉट लाईक की ते खूप असं सरप्राईज प्लॅन करतील. असं मुलं असतात ना की काही नाही सरप्राईज देत, हां तुला काय पाहिजे तू घे, असं असतं. तसं त्यांचं नेचर आहे. जास्त सरप्राईज वगैरे ते कधी प्लॅन नाही करत. पण ह्या वेळेस बियॉन्ड द लाईन जाऊन त्यांनी खूप मोठा विचार केला होता माझ्यासाठी.
आणि ते इकडे आल्यानंतर ते सरप्राईज मला देणार होते, बट मला ते तिथे असतानाच, इंडियात असतानाच कळालं होतं सरप्राईज आहे. ते कसं आता योगेश सांगतील. नॉर्मली कसं आहे की आपण तिकीट वगैरे बुक करतो, तर मग डिस्कशन असतं ना, तर आकाशवर डिस्कस वगैरे करून आम्ही दोघांनी पण तिकीट वगैरे बुकिंग केलं होतं. तिकीट वरून कळालं असेल की ऑफकोर्स इट्स गोइंग टू बी अ ट्रिप. हा सॉरी, हे रिव्हील नव्हता करायचं का? अच्छा नाही, ठीक आहे, चालेल, आता काय सांगतोच आहे. तर एक ट्रिप प्लॅन केली होती. एक सर्वांचं ड्रीम लोकेशन आहे, ड्रीम लोकेशन असतं असं ते लोकेशन आहे, ते आम्ही रिव्हील करूच पुढं. तर आकाश आणि आमचं कॉलवरती डिस्कशन होताना त्याच्याकडनंच निघालं की अरे हा आपल्याला इकडे इकडे हे असं असं जायचं आहे. मी सांगू थोडंसं डिटेलमध्ये. हा, सांग. हा, असं होतं की आपण दोघे कॉलवर बोलत होतो त्या दिवशी, आणि इथेच तुम्ही बसलेले होते सगळेजण, बरोबर, अक्षय, आकाश आणि तुम्ही. आणि आपण काहीतरी आपल्या लोकांच्या गप्पा चालू होत्या, त्याच्यामध्ये आकाश काहीतरी पॅरिसचं बोलला की पॅरिसला खूप मजा येणार आहे असं काहीतरी बोलला. आणि मग मी तिकडून ऐकलं आणि मी म्हटलं की मग मी बोलले की मला सोडून तुम्ही पॅरिसला जाताय का? ही मला म्हणाली होती की मला सोडून तुम्ही पॅरिसला जाताय. आणि आता तुम्हाला लोकेशन कळालेलं आहे. वी आर गोइंग टू पॅरिस, ये. सॉरी फॉर द ओव्हर एक्साइटमेंट. तर हा, म्हणजे असं झालं की, आणि मग योगेश थोडंसं आकाशात डोळे मारत होते की शांत बस शांत बस, बट ऑलरेडी तोंडातून सगळं निघालेलं होतं. सो मी त्यांना बोललं. त्याच्यामध्ये आकाश अजून तेल काय होतं, वहिनी मी योगेशला बोललो होतो की वहिनी आल्यानंतर जाऊ, पण तो ऐकत नाहीये. मग मला अजूनच राग आला. मग नंतर मग मी योगेशला बोललो की तुम्ही खरंच मला सांगून जाताय, न सांगता सोडून जाताय असं तसं. देन सरप्राईज होतं जे की राहिलंच नव्हतं. हा, सरप्राईज होणार होतं माझ्यासाठी इकडे आल्यानंतर, पण मग ते राहिलंच नाही. मग योगेशने सांगितलं की हे तुझ्यासाठी सरप्राईज होतं. अँड मला खूप जास्त छान वाटलं, मला भारी सरप्राईज दिलं, कारण पॅरिस म्हणजे नेहमीच एक ड्रीम प्लेस आहे आणि कधी तिथे जाईल हा पण मी कधी विचार नव्हता केला. बट म्हणजे माझ्या डोक्यात पण नव्हतं कधी की अरे पॅरिसला जाऊ असं तसं, पण इट हॅपेंड. माझ्यासाठी पण तो ड्रीम प्लेस आहे. येस, ऑफकोर्स, सगळ्यांसाठी खूप एन्जॉय करणार आहे. हा, येस. आणि मग मी इकडे यायच्या अगोदरच यांचे तिकीट वगैरे, हा, हे मला कळालं होतं की पॅरिसला जाणार आहोत, पण कधी जाणार आहे हे माहित नव्हतं मला तेव्हा. एक सरप्राईज होतं. तिकीट वगैरे टाइम बुक करून ठेवले होते. हा, तिकीट बुक, मी इकडे येण्याच्या अगोदर तिकीट बुक झालेले होते. आणि इथे आल्यानंतर मग मला कळालं की वी आर गोइंग इन नेक्स्ट 15 days. म्हणजे मी आल्यानंतर ऑलमोस्ट 15 नाही, 15-20 दिवसांमध्येच आमची ट्रिप प्लॅन होती. सो मला आता येऊन 15-20 दिवसच झालेले आहेत. आणि उद्या, आज आहे 6 मार्च, आणि उद्या आम्ही जाणार आहोत म्हणजे 7 तारखेला. तर उद्या आमची सकाळी अर्ली मॉर्निंगला फ्लाईट आहे. आणि मला हे सरप्राईज खूप जास्त आवडलेलं आहे. खूप छान छान व्हिडिओज बनवायचा आम्ही प्रयत्न करू. बट हा, व्हिडिओच्या नादात असं पण नको व्हायला की तिथली जे काही गोष्टी आहेत त्या मिस व्हायला नको. बट सर्व आम्ही प्रयत्न करू एक्सप्लोर करायला तिथला. येस येस. आणि फोटोज पण कॅप्चर करू, फोटोज, व्हिडिओज. त्यासाठी आम्ही थोडी शॉपिंग पण केली आहे. हा, मेन म्हणजे आज नेक्स्ट व्हिडिओ मी लगेच शूट करणार आहे, तो पण तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल, प्रिपरेशन अँड ऑल. आणि आम्ही काही कपडे मागवले होते ऑनलाईन. माझ्या तर मी म्हणजे कपडे नाही घेतले, जॅकेटच घेतलं, पण ते पण मी तर शॉपमध्ये जाऊन घेतलं. आणि योगेशने घेतलेले आहेत जॅकेट्स, तर ते अजूनपर्यंत आलेले नाही. हा, मी आणि आकाशने ऑनलाईन. हा, आकाश आणि योगेशने. होप सो आज इव्हिनिंग पर्यंत भेटतील ते आम्हाला, आले पाहिजे. सो असं आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत. सो येस, पुढचे व्लॉग्स नक्की बघत राहा. पॅरिसचे तुमच्यासोबत मी शेअर करेल. अँड थँक्यू सो मच फॉर दिस लवली सरप्राईज. वेलकम.